नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली युट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी एक जल्लोषकारक आनंदाची बातमी घेऊन आलोय. बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतंच म्हणजे मगाशी प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. बघा, महाराष्ट्र कंबाईन म्हणजे MPSC कंबाईन ग्रुप बी साठी जे परीक्षा होणार आहे 2026 ची, त्याची हॉल तिकीट जाहीर केलेली आहेत. म्हणजे कधीपासून आहेत बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे म्हणजे हॉल तिकीट हे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यांच्या उमेदवारांच्या खात्यात ते उपलब्ध करण्यात आलेले आहेत. बघा, जे तुमचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट त्यांच्या संकेतस्थळावर तुमच्या जे खाता आहे त्याच्यावर त्यांनी उपलब्ध केलेले आहे. म्हणजे काय, MPSC कंबाईन ग्रुप बी साठी जे हॉल तिकीट आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. बरोबर, 14 जूनला रविवारी 14 जूनला तुमचे पेपर होणार आहेत. बघा, दुसरं सांगितले, परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून जे तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे. प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत असणे त्यांनी अनिवार्य सांगितलेले आहे. त्याशिवाय तुम्हाला परीक्षेला अजिबात बसवता येणार नाही. ठीक आहे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी तुम्ही किमान 1.5 तास अगोदर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. बघा मित्रांनो, ही जी PDF आहे ही PDF मी माझ्या टेलिग्रामवर चॅनलवर देतो. त्याचे टेलिग्रामची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम आपलं चॅनल आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा, हॉल तिकीट जे आहे MPSC कंबाईन ग्रुप बी चं ते नुकतंच जाहीर झालेलं आहे. तर तुमच्या खात्यामध्ये ते डाउनलोड करायसाठी त्यांनी संकेतस्थळावर प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलेले आहे. तर चला मित्रांनो, हीच महत्वाची अपडेट होती. MPSC कंबाईन ग्रुप बी चे हॉल तिकीट आलेलं आहे. लगेच जावा, डाउनलोड करा आणि परीक्षेची रिव्हिजन करा. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.